बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला दिनेश देशमुख नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दिली। त्या तक्रारीमध्ये तो नमूद करतो की माझ्या समक्ष एजाज लाकडावाल्याने साहेबांची सुपारी दिली आणि त्या संदर्भात ही घटना पोलीस प्रशासनाने आम्हाला कळवली। त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन कुठलीही चौकशी करत नाही। त्याच्यामुळे आमची ही तक्रार होतीच। आम्ही अनेकदा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे, तरी सुद्धा फार जास्त पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 4 पत्रव्यवहार केले की एजाज लाकडावालाचं आम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे। तरी सुद्धा जेल सुपरिटेंडेंट अनेक कारणाने किंवा काही पॉलिटिकल कारणाने त्याचा स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करून घेऊ देत नाहीये। परंतु नशिबाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा की स्वतः एजाज लाकडावालाने सदरचं स्टेटमेंट संदर्भात एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एक पोलिसांना पत्र लिहिलंय की हो सदरची घटना ही खरी आहे। आणि तरी सुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडनं काहीच आम्हाला सहकार्य भेटलेलं नाहीये किंवा सरांच्या घरासमोर जो गोळीबाराची घटना घडली किंवा इतर काही खोट्या केसेस साहेबांविरुद्ध दाखल झाल्या त्याच्यामागे किशोर कतोरे साहेबांचे त्यांना संशय असं पूर्णपणे त्यांनी ठाम मत मांडून सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच सहकार्य केलेलं नाहीये। न्यूजपेपर आर्टिकलमध्ये असं दिसते की 3 लोकांनी व्हिडिओ कॉल लावून दिला एजाज लाकडावालाला किशोर कतोरे साहेबांना डायरेक्ट आणि किशोर कतोरे साहेबांसोबत बोलणं करून दिलं। त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणताना दिसत आहे, असं तो म्हणतोय की हो की तेरे को मेरे लिए काम करना है। आणि पहिल्यांदा हो म्हणून त्यांनी फक्त गोष्ट टाळली। दुसरींदा जेव्हा पुन्हा भेटायला गेले हे 3 लोक तर तेव्हा त्यांनी सांगितलं स्पष्ट मी हे सब नहीं करेगा करके, असं म्हणून त्यांनी विषय टाळलेला आहे असं त्याच्या पत्रामध्ये दिसत आहे। आम्ही संरक्षण मागितलेलं आहे, परंतु आतापर्यंत त्याच्याबद्दल कुठलीही कारवाई पोलिसांमार्फत केलेली नाही आणि तब्बल जवळपास 6 महिन्यापासून आम्ही जेव्हापासून ही गोळीबाराची घटना घडलेली तेव्हापासूनच आम्ही संरक्षण मागत आहे। लाकडावालाच्या पत्रानंतर पण सीपी कडे आम्ही हे केलेली गुहार लावलेली आहे, पण तरी सुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने कुठलंच याच्याबद्दल ॲक्शन सुद्धा घेतलं नाही। ॲक्शन म्हणजे ज्या लोकांची नावं एजाज लाकडावाल्याने दिलेली त्यांना सध्या पत्र पाठवून किंवा ती माणसं कोण आहे एवढं सुद्धा शोधण्याची तसदी पोलिसांनी घेतलेली नाही आहे। म्हणजे हा पोलीस प्रशासनाचा एकंदरीत बघितलं तर पूर्णपणे फेलियर म्हणता येईल याला। एजाज लाकडावाला हा कोण आम्हाला हे पहिलं माहीतच नव्हतं। जेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेली PM कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला। आम्ही त्यांना चौकशी केली हा कोण आहे, तर म्हणे हा फार मोठा गँगस्टर आहे। तर एवढा मोठा गँगस्टर असून सुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेला नाही। हे जर एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाईसुद्धा देऊ शकत नाही हे लोक। तर याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेलं आहे। तसंच हे देशमुखचं पत्रसुद्धा आमच्याबरोबर आहे। नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे। नंतर आत्ता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली आहे। तर ह्या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेलं आहे का माझी बोलण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शनमध्ये आलेलो आहे। आम्हाला घराच्या बाहेरसुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। सगळे धंदे माझे आता भकास होण्याचा टाईम आलेला आहे, कारण मी जर बाहेर गेलो तर हे मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत हे 100%। तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावा। ह्याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किशन कथोरेच आहे। त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे, तुम्हाला जेव्हा लागतील किंवा पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा हे असे खोटे नाटे रिपोर्ट ACP वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची। आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत। आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत, हे ACP सारखा माणूससुद्धा आमचं अगदी निकाली काढतात पत्र। आम्ही जेव्हा DGंकडे गेलो, DGने सांगितलं ताबडतोब आम्हाला चौकशी पाहिजे या बाबतीत, तर असे खोटे नाटी चौकशी करतात आणि पाठवून देतात आणि दिशाभूलच करतात ते वरिष्ठांची। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।